हाय गाईज, गुड मॉर्निंग। सकाळी 5:30 वाजलेले आहेत। आम्ही निघालेलो आहे। इथे एक बुद्ध मंदिर आहे, तिथे चाललो आम्ही। आणलं दुसरं घालायला आणि घातलं दुसरं, सगळ्यांनी वाईट घातलं। हा ना, कपड्याची वाट लागली माझ्या पुढे। आणि हे आमच्या सगळ्या बायका। सब परत आदमी का 100 रुपया लगेगा। हाँ, इंडियन पैसे में। हाँ, इंडियन वो जाएगा, वेट करेगा, फिर लेके आएगा। थांबलो तोपर्यंत घ्या पटापट फोटो काढून। आता आम्ही चालत चाललेलो इथून आतमध्ये, इथून 1.5 किलोमीटर आतमध्ये चालत जाणार आहे आता। चला चला पटापट चला सगळे। रात्रीची मस्ती आहे तुम्हाला मी हा ब्लॉग अपलोड करण्याच्या अगोदर टाकेल तुम्हाला मी। खूप मस्त आहे, भारी आहे, दाखवेल तुम्हाला। झोपतच नव्हती आणि या झोपत होत्या। झोप बाई झोप नाही सोने काही नाही भारी जाणे काय सगळं जागे असतं। बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, गौतम बुद्धांचा जय हो, गौतम बुद्धांचा जय हो। पोचलोय वाटतं, हे नाहीये, याच्या पण पुढे अजून हे बघा, इथे जायचं आम्हाला पुढे। बघा किती मोठी, छान आहे, याची नक्षी वगैरे डिझाईन। इथे कमळ बघा किती छान खुललेलं आहे, बघा खूप भारी। इथे कमळ प्रत्येक ठिकाणी बघायला भेटतील तुम्हाला, जिथे तिथे रोड वरती बोला, कुठेही बोला, कमळ जास्त आहे तिथे आणि कुठेही तुम्हाला बघायला भेटेल ते एनी टाइम। आता आम्ही पुढे चाललोय, आम्ही इथून पुढे चाललोय। इथे पण खूप भारी आहे। काय घेते मम्मी? डोक्यात माळायला का बुधांच्या पुढे ठेवायला? हा हे बघ मेरे लिए गिव मी फॉर्म लागले। इथे तिकीट काढायची आहे, तिकीट काढून आतमध्ये प्रवेश आहे। तर आम्ही सगळे आता तिकीट काढू, आमच्या ग्रुपमधला एक माणूस जाईल तिकीट काढायला आणि मग आम्ही आतमध्ये एंट्री करू। इथून आमची एंट्री झालेली, आम्ही आतमध्ये प्रवेश केलेला आहे। आता इथून आम्ही आतमध्ये चाललोय। मम्मी केली चेक, सकाळच्या वेळ झालं तर एवढं भारी वाटतं, इथे खूप छान आहे। तो गाईज इथे आतमध्ये कॅमेरा अलाउड नाहीये, तो आम्ही आतलं काही व्हिडिओ शूट नाही केला। आता आम्ही बाहेर आलोय, आता तुम्हाला इकडचा नजारा दाखवते, हा व्ह्यू बघूया आपण। नेपा लुंबिनी कसं आहे ते दाखवते मी तुम्हाला।
हे बघा तळ आहे. आणि त्यांचं जे आत्मा जे स्ट्रक्चर आहे ना ते तसंच ठेवलेलं आहे. त्या विट्या त्या पहिल्याचे त्यांचे जशी डिझाईन म्हणजे जसं पहिलं होतं त्यांनी ते तसंच ठेवलेलं आहे. त्यातलं काहीच बदल झालेला नाही त्याच्यात. आणि त्यांनी पडायला आले तरी त्यांनी त्याला सपोर्ट दिलाय, पण तरी ते हलवलेलं नाहीये तिथून. जसं पहिल्याचं होतं तसंच त्यांनी ठेवलेलं आहे. इसीलिए आप कृपा करके बतलाइए कि कल्याण प्राप्ति के लिए क्या उपाय करना चाहिए. हे वृक्ष आहे, पिंपळाचं झाड आहे. तर गाईज तुम्हाला सांगायचं होतं, हे जे ठिकाण आहे हे गौतम बुद्धांची जन्मभूमी आहे. आणि इथे हा त्यांचा राजवाडा आहे पूर्ण. इथे ते पहिला त्यांचा इथे म्हणजे राजवाडा होता. आता ते सगळं हळूहळू म्हणजे पडलेलं आहे. हे त्यांचं स्ट्रक्चर अजूनही तसंच आहे. हा जेवढा प्लेस दिसतो तुम्हाला हा पूर्ण त्यांच्या राजवाड्याचा प्लेस आहे. आणि ही जन्मभूमी आहे त्यांची. आतमध्ये फोटो काढायला अलाउड नाही आहे, व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे, म्हणून बाहेरूनच दाखवते मी तुम्हाला. आणि तुम्ही खरंच या, खूप छान आहे इथे. वातावरण पण प्रसन्न आहे, बघायला पण खूप भारी वाटते. चाललोय आता आपण बाहेर. इथे सगळे बाहेरचे लोक येतात आपल्या बुद्धांचे दर्शन घ्यायला, कोरिया वगैरे. थांबा चाललोय आम्ही. ही बोट आहे, रिटर्न लायगी ना. तो गाईज आता आम्ही निघालेलो आहे. गौतम बुद्धांचं जन्मस्थान बघितलेलं आहे आम्ही. आता आम्ही तिथून निघालो. आता आम्ही हॉटेलवरती चाललो आहे. आता आम्ही चहा नाश्ता करून तिथून निघू. मग कुठे निघू तुम्हाला दाखवते, नाश्ता करताना दाखवते तुम्हाला. तोपर्यंत बाय. सगळे नाश्ता करतायत, नाश्ती लाईन आहे सगळे. आता आम्ही पण नाश्ता करून घेतो, दाखवते मी तुम्हाला. तर गाईज चला आता आम्ही चेकआउट करतोय. आम्ही हॉटेलवरती आलेलो, आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे. आता आम्हाला निघायचं आहे, तर आम्ही तयारी करतोय. आता इथे आमच्या बॅगी आहेत, आता मी बॅग वगैरे पॅक करते आणि मग निघते. मग हाय गाईज, आम्ही निघालोय. आता झालंय आमचं सगळं. चलो बाय. चला निघालो आम्ही. बाय. चला.